मी खुल्लं बोलतोय. गणेश नाईक तुम्ही काय बोल, एकनाथ शिंदे काय बोलले, मला हलक्यात येऊ नका, टांगा पलट्या घोडे फरार. तर मी सांगतो माझ्याशी नादाला लागू नका, टांगा पलटी घोडे लापता. गणेश नाईक यांना नवी मुंबईतील पराभव दिसू लागला. नवी मुंबईतील जनता त्यांना नाकारते हे त्यांच्या लक्षात आलंय आणि म्हणून त्यांची मानसिक स्थिती बिघडलेली आहे. मी NJPच्या नेत्यांना, मी BJP नेते नाही म्हणणार, NJP नाईक जनता पार्टीच्या नेत्यांना मी सल्ला देतो की त्यांना लवकरात लवकर मनोवैज्ञानिक डॉक्टरांकडे घेऊन जावं आणि त्यांच्यावरती योग्य ती तपासणी करावी. म्हणून त्यांची मानसिक स्थिती बिघडलेली आहे, म्हणून अशा पद्धतीची ती वक्तव्य करतायत. तुषार आपटेनं स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा दिला. तुषार आपटे बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामधला सहआरोपी आहे. बदलापूर नगर परिषदेत भाजपनं आपटेची स्वीकृत नगरसेवक पदी नियुक्ती केली होती. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामधला सहआरोपी तुषार आपटेनं बदलापूर नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदाचा राजीनामा दिलाय. तुषार आपटेची भाजपनं स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्ती केली होती. स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा देत आहे. शाळेचा, आदर्श विद्यापीठ संस्थेचा आणि भारतीय जनता पार्टीचा त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास न होण्याकरता मी हा राजीनामा त्यांना देत आहे. बदलापूर शहरामध्ये तुषार आपटेला शुभेच्छा देणारे भले मोठे बॅनरही झळकले होते. पण विरोधकांनी आपटेच्या नियुक्तीवर आक्षेप घेत भाजपला घेरायला सुरुवात केली होती. हे बदलापूरच्या त्या प्रकरणातील सहआरोपी स्वीकृत नगरसेवक तुषार आपटेंना भाजपाकडून नगरसेवक पद, म्हणजे ज्या बदलापूरमध्ये त्या चिमुकलीवरती अत्याचार झाले त्याच्यात तो अक्षय शिंदे तो काही बोलू नये म्हणून त्याचा एन्काउंटर केला, अशी आता या बातमीवरून त्याला पुष्टी मिळते. कारण तो जर जिवंत राहिला असता आणि तो बोलला असता तर तुषार आपटे आज तुरुंगात गेला असता कदाचित. तर हे काय, हे सत्तेसाठी एवढं विकृत खेळ तर आम्ही नाही ना करत. म्हणजे तुम्ही त्या विकृताला स्वीकृत करता, विकृतीला स्वीकृती आहे तुमची. त्याच्यावर योग्य कारवाई होईल. जे काही नियमात कारवाई त्या कुणी पक्षाचा राहो, भाजपाचा राहो, काँग्रेसचा राहो, राष्ट्रवादीचा राहो, ज्यांनी चूक केली जीवनात त्याच्यावर कारवाई होत असतं आणि निष्पक्षपणे कारवाई होईल. काही चिंता करायची गरज नाही.